श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. तर आज आत्ता वाजल्या होत्या सकाळच्या 9 आणि माझी स्वयंपाकाची तयारी चालली होती. पाणी भरलं, भांडी घासली आणि म्हणलं चला आता स्वयंपाकाची तयारी करून घेऊ. आरूला शाळेत सोडायचे, ते पण दुपारी जेवा येतात म्हणून मी इथं कणिक मळून घेतली. मग समर्थ आणि आरूचं दात घासायचं चाललं होतं. मी त्यांना बोलता बोलताच पीठ मळून घेतलं होतं. मग नंतर पीठ मुराई ठेवलं आणि काळा चहा करून घेतला, कारण भाजीला पण काही नव्हतं म्हणून म्हणलं आधी पीठ मळावं आणि नंतर भाजीचं बघा, कारण सकाळचा दुधाचा चहा पिऊच वाटत नाही म्हणून मी सकाळचा काळा चहाच करते. इथं दोघींचं चाललं होतं दात घासायचं. जे आरूला करायचं असतं ती समर्थाला करायचं असतं. ती तिच्या हाताने दात घासते म्हणून हिला हिच्या हाताने दात घासायचे. नंतर इथं मी चालले होते भाजीला आणायला, कारण भाजीलाच काय नव्हतं, काल आणलंच नव्हतं. मग इथं बघितलं तर काय मेथी, पालक, शापू भाज्या होत्या, पण मला एवढं काय आवडली नाही. मेथी छान होती मग मेथी घेतली. वांगे इथं छान काटेरी होते, म्हणलं संध्याकाळच्याला वांगे होत्या मग वांगे घेतले, दुसरं काय नाही घेतलं, कारण त्या दिवशीच मी टमाटे ते आणले होते. बघा मेथी कसली हिरवीगार आहे, पण आता निषेध बसावं लागेल. तर टरबूज आलं, मग टरबूज छान दिसलं मग आणलं. ते अर्धा किलो 25 रुपयाचं होतं. मग मस्त ते घेऊन आले. वांगे आणली संध्याकाळच्याला आणि मग भाजी नेसत बसले. भाजी नेसली मग पुरींचं आवराय घेतलं. इथं समर्थाला आंघोळ घालून घेतली, ती रडत होती, तिला पाण्यात खेळायचं होतं, मी बाहेर काढलं होतं. मग नंतर आरूचं आवरून घेतलं. आरू तिला म्हणत होती कॅमेऱ्याकडं बघ, रडू नको, कॅमेऱ्याकडं बघ, पण तिचं रडायचं चालू होतं. ती रडत होती, मी तिला समजावत होते रडू नको, काय झालं काय झालं. हे असे केस विचारायला लागले. आपण कधी विचार पण नव्हता केला की म्हणजे नाही का, आपण पण असे केस कोणाच तरी विचारताना आपली मम्मी आपली विचारायची, पण त्या गोष्टी आता आपल्याला आठवत नाही तर जास्त, कारण आपण इतकं बिझी झालोत ना आपल्या रोजच्या लाईफमध्ये की ह्याच्याकडे आपलं लक्षच जात नाही. पण असं कधी व्हिडिओमध्ये शूट केलं आणि ते बघितलं की मला म्हणजे आठवण झाली म्हणून बोलले. माझी आई माझी मम्मी माझ्या अशीच वेण्या घालायची, किती छान वाटतात अशा वेण्या घातल्यावर. आता ते गेले दिवस आणि मी आई ती फुलं आणल्यात आरूला रेबणीला, आणि ते फुलं घालायचं लय वैताग यायचा, कसे घालावं. आणि इथं नवीनच आलं आहे आता, लबरलाच फुलं आहे ते येतं. मग मी आरूला तेच ती लबर घेऊन आले, कारण का तर मग सकाळच्या गडबडीत धावपळीत हे होऊन जातं, नाहीतर मग ते फुलं कवर पण बांधीत बसावं लागतं. आणि आरूची खूप मोठी केस होती, ती काय खाली कुरळी झाली म्हणून मी कट केली, तर ते एवढीच. आणि तिची केस लय गळत्यात, लय पातळ झाली. तिला केस खूप छान होते म्हणजे लहानपणापासून. मग तेवढ्यात आरूच्या पप्पाचा फोन आला, मी आलोय खाली, आरूला आणून सोड. मग मी तिला नेऊन सोडलं. मग त्यांनी आता भजेपाव वडापाव आणलं आणि मग आम्ही दोघांनी जेवण करायला घेतलं. तर बघा समर्थ इथं कशी खाती. या तुम्ही पण जेवण कराय. भेटू पुढच्या व्हिडिओ.